नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केएस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, अल्झायमर हा कोणत्या अवयव संबंधीचा विकार आहे? अल्झायमर हा कोणत्या अवयव संबंधीचा विकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मेंदू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3214 किमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या बंदरातून कापूस व कापसांपासून तयार होणारी वस्तूची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते? कोणत्या बंदरातून कापूस व कापसांपासून तयार वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी शोक्य गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सहारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जगातील सर्वात मोठी नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? जगातील सर्वात मोठी नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 निलगिरी पर्वत श्रृंखला डॅश येथे स्थित आहे? निलगिरी पर्वत श्रृंखला डॅश येथे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कोणत्या शहराला सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 उदयपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅश मध्ये आहे? अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅश मध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवीचा धबधबा स्थित आहे? महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवीचा धबधबा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 प्रवाळ हा डॅश आहे? प्रवाळ हा डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सजीव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कांदळवन दलदल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 समृद्धी कॉरिडॉर कोणत्या 2 शहरांना जोडतो? समृद्धी कॉरिडॉर कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या राज्यातून लुखा नदी वाहते? कोणत्या राज्यातून लुखा नदी वाहते? तर ऑप्शन क्रमांक 3 मेघालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी महासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 रेड क्लिफ रेषा
कोणत्या दोन दरम्यान आहे? रेड क्लिफ रेषा कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पहा, नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पहा, शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहा, महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा, खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा, ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हीलर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पहा, मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कपिलधारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहा, डॅश डॅश या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. डॅश डॅश या नदीचा उगम हिमालयातील पर्वतात होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहा, हवामानाचे खालीलपैकी प्रमुख घटक कोणते? हवामानाचे खालीलपैकी प्रमुख घटक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापमान, ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्यमान, क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा, ती पर्वत शृंखला डॅश डॅश येथे स्थित आहे. निलगिरी पर्वत शृंखला डॅश डॅश येथे स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा, कुकडी धरण फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो? कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा, खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा, भारतातील सर्वात मोठा अल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? भारतातील सर्वात मोठा अल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा, गोदावरी प्राणहिता नदीचा संगम कोठे होतो? गोदावरी प्राणहिता नदीचा संगम कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 सिरोंचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा, सोनालिका ही कोणत्या पिकाची जात आहे? सोनालिका ही कोणत्या पिकाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, रायगड जिल्ह्यातील महाड कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे? रायगड जिल्ह्यातील महाड कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सावित्री व गंधार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये डॅश डॅशचे स्थान आहे. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये डॅश डॅशचे स्थान आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते? खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते? तर ऑप्शन क्रमांक 1 माथेरान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वतांची रांग आहे? तर ऑप्शन क्रमांक सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, भूगोलामध्ये लू वारे कोणत्या प्रकारचे वारे आहे? भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 उष्ण व कोरडे वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, बालीमिला धरण कोणत्या राज्यात आहे? बालीमिला धरण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 वज्रेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक पहिला, 25 जून 1975 भारतात आणीबाणी जाहीर झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान डॅशचे होते. 25 जून 1975 भारतात आणीबाणी जाहीर झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान डॅशचे होते. तर ऑप्शन क्रमांक 2 इंदिरा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 गटविकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, पिकांची आणीबाणी कोण ठरवितो? पिकांची आणीबाणी कोण ठरवितो? तर ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतात ग्रामसभा कोणत्या काळापासून अस्तित्वात आहे? भारतात ग्रामसभा कोणत्या काळापासून अस्तित्वात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्राचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, पंचायत राज संदर्भातील पहिला अहवाल कोणी सादर केला? पंचायत राज संदर्भातील पहिला अहवाल कोणी सादर केला? तर ऑप्शन क्रमांक 2 बळवंतराव मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भरतनाट्यम नृत्य प्रकार निर्मिती डॅश डॅशमध्ये झाली. भरतनाट्यम नृत्य प्रकाराची निर्मिती डॅश डॅशमध्ये झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतातील सर्वप्रथम फिरते न्यायालय डॅश डॅश राज्यात स्थापन करण्यात आले. भारतातील सर्वप्रथम फिरते न्यायालय डॅश डॅश राज्यात स्थापन करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या राष्ट्रध्वजाचा पांढरा रंग ज्याचा प्रतिनिधित्व करतो. भारताच्या राष्ट्रध्वजाचा पांढरा रंग डॅश डॅशचा प्रतिनिधित्व करतो. तर ऑप्शन क्रमांक 2 शांती व सत्याचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, कारगिल कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? कारगिल हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, मानवी पाठीच्या कण्यामध्ये किती हाडे असतात? मानवी पाठीच्या कण्यामध्ये किती हाडे असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 33 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022चे आयोजन कोठे करण्यात आले? दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कोणता देश आयोजित करत आहे? जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कोणता देश आयोजित करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, अलीकडेच भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार कोणी स्वीकार केला आहे? अलीकडेच भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार कोणी स्वीकार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चन्नीराव बोनाप्पा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारताचा UPI व्यासपीठ स्वीकारणारा पहिला देश कोणता बनेल? भारताचा UPI व्यासपीठ स्वीकारणारा पहिला देश कोणता बनेल? तर ऑप्शन क्रमांक 2 नेपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, टाटा IPL कोलकाता नाईट रायडर्स संघाचा नवीन कर्णधार कोण आहे? टाटा IPL कोलकाता नाईट रायडर्स संघाचा नवीन कर्णधार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रेयस अय्यर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या संस्थेने वेस्ट टू वेल्थ निर्मिती कार्यक्रम सुरू केला आहे? खालीलपैकी कोणत्या संस्थेने वेस्ट टू वेल्थ निर्मिती कार्यक्रम सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 SIDBI हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच वर्ष 2022 ते 27 साठी जैवतंत्रज्ञान धोरणाची घोषणा केली आहे? कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच वर्ष 2022 ते 27 साठी जैवतंत्रज्ञान धोरणाची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, अलीकडेच कोणत्या राज्यातील पोलिसांनी स्मार्ट कार्ड शस्त्र परवाना सुरू केला आहे? अलीकडेच कोणत्या राज्यातील पोलिसांनी स्मार्ट कार्ड शस्त्र परवाना सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, अलीकडेच क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्याची चौथी बैठक कुठे झाली? अलीकडेच क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्याची चौथी बैठक कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी विविध शहरे आणि गावांमध्ये 100 किसान ड्रोन कोणत्या मंत्र्याने दाखविले? खालीलपैकी विविध शहर आणि गावांमध्ये 100 किसान ड्रोन कोणत्या मंत्र्याने दाखविले? तर ऑप्शन क्रमांक 1 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, भारतातील 100वा हर घर जल जिल्हा कोणता बनला आहे? भारतातील 100वा हर घर जल
जिल्हा कोणता बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चंबा हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 अलीकडेच ईशान्य भारतातील पहिला मोठा रेसिंग ट्रॅक कोणत्या राज्यात होणार आहे? अलीकडेच ईशान्य भारतातील रेसिंग ट्रॅक कोणत्या राज्यात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मिझोरम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दरवर्षी कोणता दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? दरवर्षी कोणता दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 20 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात पहिली जनगणना कधी झाली होती? भारतात पहिली जनगणना कधी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 1872 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणत्या बाबींचा समवर्ती सूचीत समावेश आहे? खालीलपैकी कोणत्या बाबींचा समवर्त सूचीत समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणते अक्षय ऊर्जा नाही? खालीलपैकी कोणते अक्षय ऊर्जा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अणुऊर्जा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पावसाच्या थेंबांचा गोलाकार आकार डॅशच्या गुणधर्मामुळे असतो? पावसाच्या थेंबाचा गोलाकार आकार डॅशच्या गुणधर्मामुळे असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पृष्ठभागीय ताण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 यापैकी कोणत्या राज्यांच्या सीमा भारताच्या सीमेशी सामायिक नाहीत? यापैकी कोणत्या राज्याची सीमा भारताच्या सीमेशी सामायिक नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 4 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतातील पुढीलपैकी कोणत्या राज्याला किनारपट्टी नाही? भारतातील पुढीलपैकी कोणत्या राज्याला किनारपट्टी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अलीकडेच कोणत्या राज्याने ऑपरेशन परिवर्तन सुरू केले? अलीकडेच कोणत्या राज्याने ऑपरेशन परिवर्तन सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जागतिक एड्स दिवस कोणता आहे? जागतिक एड्स दिवस कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 24 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 प्रधान वाक्यातील एखाद्या नाम किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास डॅश डॅश म्हणतात? प्रधान वाक्यातील एखाद्या नाम किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास डॅश डॅश म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 विशेषण वाक्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणते शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 श्री संत तुकडोजी महाराज यांची समाधी डॅश डॅश येथे आहे? श्री संत तुकडोजी महाराज समाधी डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मोजरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो? भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पदसिद्ध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डॅश डॅश हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते? डॅश डॅश हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते? तर ऑप्शन क्रमांक 4 दीनबंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 1923 साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली? 1923 साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी श्रद्धानंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 फिजी आणि केनिया या देशातील भारतीय मजुरांच्या समस्यावर कोणी आवाज उठविला? फिजी आणि केनिया देशातील भारतीय मजुरांच्या समस्यावर आवाज उठविला? तर ऑप्शन क्रमांक 1 रमाबाई रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेले भाषांवर प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 न्याय एस केदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 रंगो बापूजी गुप्ते
यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले? रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले? तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णाजी सदाशिव सिकंदर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळ या स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रातील वाघ्य मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली? महाराष्ट्रातील वाघ्य मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली? तर ऑप्शन क्रमांक 2 वीरा शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डेक्कन एज्युकेशन सोसायटी या अजीव सदस्यत्व बहाल डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांना अजीव सदस्यत्व बहाल केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 2021 मध्ये उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 2021 मध्ये उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रभान खयाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारत सरकारने जगभागीदारी सबलीकरण पोर्टल कुठे सुरू केले आहे? भारत सरकारने जगभागीदारी सबलीकरण पोर्टल कुठे सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जम्मू काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 डोळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 NH17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तिरोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा, मांजरा, काटेपूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रिया प्रकारची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 विंध्ययन खडक प्रणाली डॅश डॅश जिल्ह्यातच सापडते? विंध्ययन खडक प्रणाली डॅश डॅश जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 उपनदेव, सुपनदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 द्विभाषिक राज्य कधी स्थापन करण्यात आले? द्विभाषिक राज्य कधी स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 नोव्हेंबर 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जायकवाडी मत्स्य वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी मत्स्य वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 21% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मालगुजारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्यांचा भाग नाही? कोणती नदी गोदावरी खोऱ्यांचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात?
तर ऑप्शन क्रमांक 2 ऊस, तंबाखू, हरभरा, तांदूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुळा, मुठा, भामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 राष्ट्रीय महामार्ग 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? राष्ट्रीय महामार्ग 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती? उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 अक्राणी, अस्तंभा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? अक्राणी, अस्तंभा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 560 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या दोन नदींचे विभाजन झाले? सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या दोन नदीचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा व तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणामाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया, गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोका अभयारण्य कुठे आहे? कोका अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 हरिश्चंद्र डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात पसरलेली आहे? हरिश्चंद्र डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात पसरलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फक्त अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वत महाराष्ट्रात सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 शंभू महादेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अस्तंभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी
सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश डॅश नदी खोरे आहे. सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश डॅश नदीचे खोरे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वैगई नदी डॅश डॅश पर्वतरांगेत उगम पावते. वैगई नदी डॅश डॅश पर्वतरांगेत उगम पावते. तर ऑप्शन क्रमांक 3 कार्डमम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे? कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 व्याघ्रगणना दर किती वर्षांनी केली जाते? व्याघ्रगणना दर किती वर्षांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्षांनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मांजरा हे आपले करेक्ट आन्सर होईल.